नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024. पोलीस शिपाई चालक पदासाठी आवश्यक असणाऱ्या सामान्य ज्ञान व चालक घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी दिला जाईल. 25 पैकी तुमचे किती बरोबर येत आहेत, किती अभ्यास झालाय हे नक्की चेक करा आणि कमेंट करा. चला तर पाहूया सराव प्रश्न संच 15. प्रश्न 1. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली. ऑप्शन आहेत ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. TN शेषन, सी. सुकुकुमार सेन, डी. नीला सत्यनारायण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. सुकुमार सेन. प्रश्न 2. केंद्रीय गृह मंत्रालयाने किती भाषांचा मदर टंग सर्वे ऑफ इंडिया केला आहे. ऑप्शन आहेत ए. 555, बी. 676, सी. 576, डी. 575. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. 576. प्रश्न 3. खालीलपैकी कोणास भारतरत्न मिळालेला नाही. ऑप्शन आहेत ए. महात्मा गांधी, बी. डॉक्टर अब्दुल कलाम, सी. लता मंगेशकर, डी. पंडित भीमसिंग जोशी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. महात्मा गांधी. प्रश्न 4. कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते. ऑप्शन आहेत ए. थिम्पू, बी. बीजिंग, सी. हुआन, डी. शांघाय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. हुआन. प्रश्न 5. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो. ऑप्शन आहेत ए. औष्णिक, बी. अणु, सी. पवन, डी. नैसर्गिक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. औष्णिक. प्रश्न 6. मानवी त्वचेसाठी सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व असते. ऑप्शन आहेत ए. क, बी, अ, सी, ड, डी, ब. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. ड. प्रश्न 7. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात. ऑप्शन आहेत ए. स्वप्लन, बी. विघटन, सी. बाष्पीभवन, डी. सांद्रीभवन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. बाष्पीभवन. प्रश्न 8. दुधाची शुद्धता मोजणारे उपकरण. ऑप्शन आहेत ए. थर्मामीटर, बी. लॅक्टोमीटर, सी. ग्लुकोमीटर, डी. सेंटीमीटर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. लॅक्टोमीटर. प्रश्न 9. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे. ऑप्शन आहेत ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. डॉक्टर झाकीर हुसेन, सी. डॉक्टर व्यंकटरमण, डी. KR नारायण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 10. ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते. ऑप्शन आहेत ए. बॅरिस्टर जिना, बी. सर सय्यद अहमद खान, सी. आगा खान, डी. सलीमुल्ला खान.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आगा खान. प्रश्न 11. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? ऑप्शन आहेत ए छत्रपती संभाजीनगर, बी पुणे, सी नागपूर, डी सोलापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर. प्रश्न 12. लखनौ येथील 1857च्या उत्सवाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले होते. ऑप्शन आहेत ए अवधच्या बेगम, बी बेगम साहिबा, सी बंडी बेगम, डी बेगम ताज. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अवधच्या बेगम. प्रश्न 13. अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन आहेत ए हिमाचल प्रदेश, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी राजस्थान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न 14. पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीची निवड किती वर्षांसाठी केली जाते? पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड किती वर्षासाठी केली जाते? ऑप्शन आहेत ए 1.5 वर्ष, बी 2.5 वर्ष, सी 5 वर्ष, डी 1 वर्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2.5 वर्ष. प्रश्न 15. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना मानतात. ऑप्शन आहेत ए संत ज्ञानेश्वर, बी संत तुकाराम, सी संत नामदेव, डी संत एकनाथ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संत नामदेव. प्रश्न 16. अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली. ऑप्शन आहेत ए डॉक्टर होमी बाबा, बी डॉक्टर होमी सेटना, सी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डी डॉक्टर राजा रमन्ना. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर होमी बाबा. प्रश्न 17. 12वे विश्व हिंदी संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? 12वे विश्व हिंदी संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? ऑप्शन आहेत ए फिजी, बी मॉरिशस, सी भारत, डी जपान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फिजी. प्रश्न 18. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? ऑप्शन आहेत ए प्रधानमंत्री, बी सरन्यायाधीश, सी गृहमंत्री, डी राष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपती. प्रश्न 19. प्रसिद्ध शबरीमाला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी कर्नाटक, डी केरळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी केरळ. प्रश्न 20. महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन आहेत ए पुस्तकाचे, बी वनस्पतीचे, सी आंब्याचे, डी किल्ल्यांचे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पुस्तकांचे. महाबळेश्वर जवळील
भिंगार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? प्रश्न 21. वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? ऑप्शन आहेत: ए. फ्रान्स नौदल, बी. अमेरिकन नौदल, सी. श्रीलंकन नौदल, डी. बांगलादेशी नौदल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. फ्रान्स नौदल. प्रश्न 22. जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला? ऑप्शन आहेत: ए. कोलकाता, बी. मुंबई, सी. नवी दिल्ली, डी. तेलंगणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. नवी दिल्ली. प्रश्न 23. भारतातील पहिला हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? ऑप्शन आहेत: ए. अहमदाबाद, बी. मुंबई, सी. दिल्ली, डी. पुणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. पुणे. प्रश्न 24. कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? ऑप्शन आहेत: ए. माननीय जगदीश धनखड, बी. नरेंद्र सिंग तोमर, सी. नरेंद्र सिंग शेखावत, डी. राजकुमार सिंग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. माननीय जगदीप धनखड. प्रश्न 25. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला? कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन आहेत: ए. डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग, बी. राजेंद्र सिंग राणा, सी. आशा भोसले, डी. अण्णा हजारे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.